अभंग तुकाराम या नावाचा एक सिनेमा ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त यांनी करायला घेतला होता. साधारण 20-22 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आता पुन्हा अभंग तुकाराम येतोय दिग्पाल लांजेकर यांचा. त्यानिमित्तानं हा जो काही 22 वर्षातला तुकारामांचा जो प्रवास आहे आणि माझं जे त्यांच्याशी कनेक्शन आहे त्याबद्दल मी आज बोलणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण मला असं वाटतं की हे मी जर नाही यातल्या काही गोष्टी सांगितल्या तर त्या कोणीच बोलणार नाही किंवा त्या समोर येणार नाहीत. काही गोष्टी आता मी जे बोलणार आहे त्याच्यापैकी काही गोष्टी मी बोलतो. त्याच्यामुळं एक डॉक्युमेंटेशन म्हणून पण हा व्हिडिओ राहील आणि अनेक पडद्याच्या मागं घडणाऱ्या गोष्टी तुमच्यासमोर येतील. त्याच्यामुळं मी आज या विषयावर बोलतोय. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. मला वाटतं 2003-04ची गोष्ट असेल. मी सांगलीला होतो आणि मी पेपरमध्ये बातमी वाचली की ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त अभंग तुकाराम नावाचा सिनेमा करतायत. अभंग तुकाराम हेच नाव होतं. दत्ताजींचा मी फॅन आहे आणि त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. आणि ज्यावेळेला मी ही बातमी वाचली त्यावेळेला मला असं वाटलं की ह्या सिनेमासाठी मी त्यांच्याबरोबर काम केलं पाहिजे. कारण ते माझे आवडते दिग्दर्शक यासाठी होते की त्यांचे सगळे सिनेमे मासेस आणि क्लासेस या दोन्ही गटामध्ये चालले, किंवा दोन्ही प्रकारच्या लोकांनी डोक्यावर घेतले. म्हणजे त्याला व्यावसायिक यश पण मिळालं आणि पुरस्कारसुद्धा मिळाले, राज्य पुरस्कार, नॅशनल अवॉर्ड्स. तुम्हाला माहिती असतील, अरे संसार संसार, शापित, सर्जा असे सिनेमे. तर अशा दिग्दर्शकाबरोबर काम करून मला आयुष्यात पुढे दिग्दर्शक व्हायचं असेल तर मला शिकलं पाहिजे असं मला वाटलं. मग मला कुठून कळलं, त्यांच्या घरातून कळलं की ते पुणा गेस्ट हाऊसला बसून काम करतात ह्या सिनेमाचं. पुणा गेस्ट हाऊसचा नंबर मला मिळाला. त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते, लँडलाईन. पुणा गेस्ट हाऊसला मी फोन केला. चारुदत्त सरपोतदार यांनी फोन उचलला, पुणा गेस्ट हाऊसचे मालक. त्यांना मी सांगितलं की मी अमुक अमुक बोलतोय आणि मला राज दत्तांना असिस्ट करायचे आहे, त्यासाठी मला त्यांना भेटायचं आहे. त्यांनी मला सांगून टाकलं की त्यांना असिस्टंटची वगैरे काही गरज नाही आहे आणि तुम्ही काही त्यांना भेटू नका. पण तरीसुद्धा मला काही राहवलं नाही. मी सांगलीहून पुण्याला आलो डायरेक्ट, न विचारता आणि परवानगी न घेता. थेट पुणा गेस्ट हाऊसला गेलो. पुणा गेस्ट हाऊसचा पत्ता सापडणं काही अवघड गोष्ट नव्हती त्यावेळेला, आत्तासुद्धा नाही आहे. पहिल्यांदा चारू काकांना नमस्कार केला. ते अशा ठिकाणी बसलेले असत की येता जाता सगळे त्यांना दिसत, कोण येतंय कोण चाललंय सगळे दिसत, आणि मी त्यांना दिसलो. पहिल्यांदा मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा थोडासा राग शांत झाला असावा. आणि मग त्यानंतर राजदत्तांना भेटल्यावर त्यांनी मला लगेच जॉईन करून घेतलं की येतो आजपासूनच चालू कर. आणि मग तिथून पुढं वर्षभर आम्ही अभंग तुकाराम ह्या विषयावर पुणा गेस्ट हाऊसला बसून काम करत राहिलो. अभंग तुकारामची पहिली जी स्क्रिप्ट होती ती विजय तेंडुलकरांनी लिहिली होती. खरं तर प्रवास हा त्याच्याही आधीपासून सुरू होतो. दत्ताजींनी विजय तेंडुलकरांकडनं लिहून घेतलेली ती स्क्रिप्ट होती. त्याच्यानंतर ती अजून कुठल्या तरी एका लेखकानं रिवाईज केली होती. मी नाव आत्ता विसरलो, मोठा लेखक होता. आणि तिसऱ्यांदा आम्ही त्या स्क्रिप्टवर काम करायला बसलो होतो. एकेका सीनवर आम्ही चर्चा करायचो आणि तो लिहायचो. त्याच्या पूर्ण ब्रेन स्टॉर्मिंग ज्याला म्हणतात आजच्या भाषेत, खूप खोलात जाऊन विचार केला जायचा. प्रेक्षकांच्या दृष्टीनं, वास्तवाच्या दृष्टीनं, ऐतिहासिक बाबींच्या अंगानं विचार करून किंवा कॅरेक्टरायझेशनच्या हिशोबानं, अशा सगळ्या अंगानं विचार करत करत आम्ही एक एक सीन लिहायचो. अर्थात जास्ती करून तेच बोलायचे आणि मी लिहायचो इतकंच. मला कारण शिकायचं होतं. माझे खूप इनपुट्स असतील असं मला वाटत नाही त्यावेळेला. आणि लिहून झालं की पुन्हा पहिल्यापासून रिवाईज करायचं, परत त्याच्यावर विचार करायचा. असं करत 1 वर्षभर आम्ही त्याच्यावर काम केलं. आणि जेव्हा नवीन स्क्रिप्ट तयार झाली तेव्हा असा पूर्ण सिनेमा डोळ्यासमोर उभा होता. तेंडुलकरांनी लिहिलेली स्क्रिप्ट बऱ्यापैकी बदलली होती. म्हणजे 70-80% तरी बदलली होती. 20-30%च त्याच्यातली गोष्ट राहिली होती. आणि ह्या दरम्यानच्या काळातला एक किस्सा सांगतो, खूप इंटरेस्टिंग आहे. एक 3-4 महिने झाले असतील आम्ही याच्यावर काम करतोय आणि मला ते सगळं व्हिज्युअलाइज होत होतं की तुकाराम महाराजांचं घर, ते कुठं राहत असतील, कुठं झोपत असतील, त्यांची पडवी, धान्य कुठं ठेवलं असेल, विठ्ठलाचं मंदिर कुठं असेल, पेढी कुठं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी इमॅजिन करत होतो जसं आम्ही चर्चा करत होतो. पण मला कुठंतरी असं वाटत होतं की देहू काही फार लांब नाही, आपल्याला जाऊन तिथं प्रत्यक्ष बघून त्याचा अभ्यास केला पाहिजे, जो ऑलरेडी राजदत्तांनी केला होता. पण मला असं वाटायला लागलं की मी पण तो केला पाहिजे. आणि ज्यावेळेला संध्याकाळी हे सगळं त्या दिवशीचं सेशन करून मी बाहेर पडलो आणि बस स्टॉपकडे निघालो होतो, लक्ष्मी रोडवर होतो. एक ट्रॅक्स आली. त्यावेळेला ट्रॅक्स ही गाडी असायची. त्या ट्रॅक्समध्ये 12-15 जण बसलेले होते आणि मागच्या सीटवरून खिडकी उघडून त्यातनं कोणतरी माझ्याकडे बघत होतं आणि मला त्याने हाक मारली, राजू म्हणून. मी बघितलं तर माझा गावाकडचा एक मित्र होता. ट्रॅक्स त्यांनी साईडला घेतली. तो मित्र उतरला आणि मला म्हटलं की अरे
आम्ही असं आलो होतो सगळेजण, हे बघितलं ते बघितलं, आणि आता आम्हाला देहूला जायचं होतं. तर तुला येतोस का आमच्यावर, तुला माहिती असेल इकडचं. काय चमत्कार आहे बघा. ज्या दिवशी मी विचार करतो की आपल्याला देहूला जाऊन हे सगळं बघितलं पाहिजे, पण दत्ताजींना हे बोलायचं माझं धाडच नव्हतं. आणि त्याच वेळेला संध्याकाळी ही गाडी आली आणि त्याने मला विचारलं, लक्ष्मी रोड सारख्या ठिकाणी असं कोण इन्सिडेंटली भेटतं मला सांगा. त्यांनी मला विचारलं की देहूला जायचं आहे आणि तुला माहिती असेल तर तू येतोस का. मला माहिती नव्हतं देहू कुठं आहे एक्झॅक्टली त्यावेळेला. पण म्हटलं, मी त्यांना सांगितलं की प्रामाणिकपणे मला माहिती नाही, पण आपण जाऊ विचारत. आणि मी त्यांच्याबरोबर देहूला गेलो त्यावेळेला पहिल्यांदा. अर्थातच तिथं मूळ तुकाराम महाराजांचं घर वगैरे या गोष्टी नव्हत्या, खूप बदल झालेला आहे. पण मला तिथं जाऊन मी त्या तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये जाऊन ते थोडंसं फील करू शकलो, आणि बऱ्याच गोष्टी मला तिथं मिळाल्या अर्थातच. हा मला चमत्कार वाटतो. हा फक्त योगायोग आहे असं मला वाटत नाही. बघा ना, म्हणजे आज पण मी विचार करतो, मी तुकाराम महाराजांच्या स्क्रिप्टवर काम करतोय. मला वाटते की मला देहूला गेलं पाहिजे, पण कसं जाणार आहे हे मला माहिती नाही. एक गाडी येते काय, मला विचारते देहूला जाऊया काय, आणि ते मला घेऊन जातात. आणि हा सगळा विषय माझ्या अंगात भिनायचं कारण एक असं होतं की दत्ताजी ज्या विषयावर सिनेमा करत असतील ना, त्यातलं जे मेन कॅरेक्टर असेल किंवा तो जो विषय असेल, विनोदी सिनेमा करत असेल, तर त्या काळात दत्ताजी खूप विनोद करतात किंवा ते विनोदी असतात. त्यांचा स्वभाव आपल्याला एकदम विनोदी दिसतो. ह्या काळात दत्ताजी मला एकदम तुकाराम महाराजांसारखे दिसत होते. त्यांच्या अंगात तुकाराम महाराज बऱ्यापैकी आले होते. आणि फक्त काम करतानाच नव्हे, तर 24 तास ते तुकाराम महाराजच असायचे. आणि त्याच्यामुळे मला तुकाराम महाराज हे जे कॅरेक्टर आहे ते सापडायला खूप मदत झाली. आणि माझ्या एक मनात त्यांची एक प्रतिमा तयार झाली. त्याच्यानंतर 2005ला नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे हा सिनेमा आला, प्रमोद प्रभुलकरांचा. मी त्यांना असिस्ट करत होतो. त्याच्यामध्ये त्यांना एक गाणं करायचं होतं. सिच्युएशन मला माहिती होते अर्थात, मी त्यांना असिस्ट करत असल्यामुळं. आणि माझ्यावर त्यांनी जबाबदारी टाकली की अरे, तुझ्या ओळखीचे एवढे कवी लेखक मंडळी आहेत, तर तू कुणाकडनं तरी ह्या सिच्युएशनसाठी गाणं लिहून घे, एक 4 दिवसात आपण रेकॉर्ड करू. मग माझ्यावर ते थोडंसं एक बर्डन होतं की 4 दिवसात गाणं. आणि मी सगळ्यांना फोन केले लँडलाईनवर, पण कोण अवेलेबल नाही, कोण सिरियसली घेत नाही, कोण काय असं. आणि मला त्याचं थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं. मग मी झोपलो होतो, आणि मध्यरात्री थोडंसं एक 10-20% जाग असेल, म्हणजे डोक्यात हाच विषय घोळत होता की अरे, गाण्याचं काय करायचं. त्यावेळेला मला काही लाईन्स सुचल्या, आणि म्हटलं अरे हां, सुचते गाणं, आपणच लिहू शकतो, सकाळी उठून लिहूया. परत दुसरा थॉट असा आला की कदाचित हे स्वप्नात येत असेल, तर स्वप्न लक्षात राहत नाहीत, आपल्याला आत्ताच लिहिलं पाहिजे. मग मी उठून बसलो, त्या लाईन्स लिहिल्या, त्याला जोडून अजून काही लाईन्स लिहिल्या, आणि बऱ्यापैकी एक 60-70% गाणं झोपेतच लिहिलं होतं मी. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते माहिती असेल. आमच्या त्या टीममध्ये आजूबाजूला 1-2 असे होते की असतात, म्हणजे प्रत्येक ठिकाणी, की जे आपल्याला नेहमी क्रिटिसाइज करत असतात अशा टाईपचे. तर त्यातल्या एकानं मला विचारलं की राजू, खरंच हे गाणं तू लिहिलेस. माझ्या तोंडातनं बाहेर पडलं की नाही, हे तर तुकाराम महाराजांनी लिहिले. आणि तरी वाटलंच मला, असं त्याची रिॲक्शन अशा टाईपची काहीतरी होती. त्यांनी जाऊन सांगितलं, बघा मी म्हणत होतो हे राजूचं गाणं नाही आहे, ते तुकाराम महाराजांचं आहे वगैरे वगैरे, ही चर्चा झाली. मी गमतीनं म्हणालो नव्हतो किंवा त्याची फिरकी घेण्यासाठी म्हणालो नव्हतो. माझी भावनाच त्यावेळेला तशी होती, आजही तशी आहे, की ते मला असं वाटतच नाही की ते मी लिहिलंय गाणं. कारण मी तेवढा जागाच नव्हतो गाणं लिहिताना, तर मी लिहिलं असं ते कसं म्हणून. ठीक आहे, तुकाराम महाराज रेफरन्स नंबर 2. दत्ताजी जो अभंग तुकाराम करणार होते ना, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या भूमिकेसाठी त्यांनी चारुदत्त आपळेंना विचारलं होतं, कीर्तनकार चारुदत्त आपळे. पण साधारण ज्या वेळेला शूटिंगचा आमचा प्लॅन चालला होता, त्या काळात नेमके ते अमेरिका दौऱ्यावर गेले होते किंवा जाणार होते असं काहीतरी. मग आता काय करायचं, 2 पर्याय होते, एकतर ते परत येईपर्यंत थांबणे किंवा दुसरा पर्याय शोधणे. मग त्यांना मी एक नाव अजून सुचवलं होतं, ते म्हणजे बाळकृष्ण महाराज वसंतगडकर. आज ते खूप मोठे कीर्तनकार आहेत, तर त्यांचं नाव मी सुचवलं होतं, कारण मला त्यांच्यामध्ये तुकाराम महाराजांचं एक कॅरेक्टर दिसत होतं की ते करू शकतील. त्या ॲक्टर नाही आहेत, पण ते कीर्तन करू शकतात, तर ॲक्टिंग करू शकतात, हे मला जाणवलं होतं. पण नंतर ती खूप खूप डिले झाली फिल्म, आणि हळूहळू करत ते थांबलीच. कट टू, आम्ही काहीतरी एक डॉक्युमेंटरी करत होतो, दत्ताजींबरोबरच मी करत होतो, आणि त्याचं पोस्ट प्रोडक्शन सुरू होतं कर्वे रोडला कुठंतरी एका स्टुडिओमध्ये. आमचं काम चालू असताना तिथे एक दिवस हे दळवी आले, अजित दळवी आणि प्रशांत दळवी. ते आमचं काम सुरू होतं, दत्ताजींना जरा बोलायचं आहे म्हणले, मग ते बाजूला गेले तिघं, आणि मला विषय लक्षात आला साधारण की तुकाराम ह्या विषयाबद्दल ते काहीतरी बोलतात. मला नंतर दत्ताजींनी सांगितलं की ते आले होते, त्यांनी माझ्यासमोर असा प्रस्ताव ठेवला की तुकाराम आता होत नाहीत, म्हणजे तुमचा अभंग तुकाराम होत नाही, तर तो आम्ही करतो, त्याचे राईट्स आम्हाला द्या किंवा आम्हाला परवानगी द्या वगैरे. त्याच्यासाठी ते मोबदला द्यायला तयार होते वगैरे.
आणि दत्ताजी थोडे व्यथित झाले आणि त्यांनी परवानगी देऊन टाकली. मला मोबदला वगैरे काही नको म्हणले आणि करा म्हणले तुम्हाला काय करायचं ते. दत्ताजी त्या दिवशी खूप अस्वस्थ होते. ही गोष्ट मी दत्ताजींच्या परवानगीशिवाय सांगतोय, कारण त्यांची परवानगी मागायला गेलो तर ते मला अलाउ करणार नाहीत हे मला माहिती आहे. पण हे कुठंतरी बाहेर येणं गरजेचं आहे आणि मला जे माहिती आहे ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे म्हणून सांगतो. याच्यामध्ये तेही अगदी सरळपणे काही गोष्टींचं प्रपोजल घेऊन आले होते. त्यांनाही दोष नाही किंवा कुणावर आरोप करतो असं नाही, तर ती वेळ अशी होती की अशा गोष्टी, अप्रिय गोष्टी घडत होत्या आणि दत्ताजी त्याच्यामुळे थोडेसे अस्वस्थ होते. त्याच्यानंतर दळवींनी लिहिलेली आणि चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेली तुकाराम नावाची फिल्म आली. त्या सिनेमाचं नाव फक्त तुकाराम होतं. सगळ्यात जुना जो 80-90 वर्षापूर्वीचा सिनेमा आहे त्याचं संत तुकाराम, हा दुसरा आला त्याचं नाव तुकाराम. दत्ताजींच्या सिनेमाचं नाव होतं अभंग तुकाराम. आता ह्या तुकाराममध्ये दत्ताजींना मी जे नाव सुचवलं होतं, बाळकृष्ण महाराज वसंत गडकर, त्यांचा मुलगा म्हणजे पद्मनाभ आजचा संगीतकार, त्याची निवड झाली लहानपणीचा तुकाराम म्हणून. हा पण एक योगायोग कसा आहे बघा. त्या निवड प्रक्रियेत किंवा त्या सिनेमाशी माझा काही संबंध नाही, ती परस्पर निवड झाली, पण झाली. कसे डॉट्स आपोआप जुळले जात आहेत, मला ह्या गोष्टीचं कधी कधी नवल वाटतं. त्याच्यानंतर एकदा वसंतगडला त्यांचा तिथं काहीतरी उत्सव होता, मी गेलो होतो आणि नेमकं त्यावेळेला त्यांनी एक नाटकाचा प्रयोग ठेवला होता जो योगेश सोमण त्यावेळेला करत होते. त्या प्रयोगाचं नाव मी विसरलो, तर त्यांचा प्रयोग मला तो बघायला मिळाला जवळून आणि अनुभवायला मिळाला असं म्हणता येईल. हा एक भाग म्हणजे परत एक कनेक्शन. त्यानंतर आदित्य ओम नावाचा एक तेलुगू दिग्दर्शक आहे आणि अभिनेता आहे. त्यांचे 25-30 तेलुगू सिनेमे झालेत. त्यांच्याशी माझी मैत्री झाली रॅबिट हाऊसच्या निमित्तानं. एका फेस्टिवलमध्ये ते भेटले आणि त्यांना रॅबिट हाऊस खूप आवडला होता. त्यांना तो तेलुगूमध्ये त्याचं रिमेक करण्याची पण इच्छा आहे. ते मला भेटले, आमची चांगली मैत्री झाली. ते मला बोलता बोलता म्हणाले की अरे तुकाराम महाराजांच्यावर मी एक सिनेमा केला आहे, म्हणजे शूटिंग पूर्ण झाले, पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे. मला धक्काच बसला. एक तेलुगू सिनेमा करणारा माणूस, ते मूळचे ते लखनौचे, म्हणजे तिथेही त्यांचा मराठीशी किंवा तुकाराम महाराजांशी थेट संबंध नाही, ते तुकाराम महाराजांवर सिनेमा करतायत. मला इंटरेस्टिंग वाटलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुकाराम महाराजांचं काम करतो सुबोध भावे. मला चांगलं वाटलं की सुबोध भावे न्याय देऊ शकेल भूमिकेला असं मला वाटलं. तर हे परत एक नवीन कनेक्शन. आणि आता दिग्पाल लांजेकरांचा अभंग तुकाराम येतोय. नोव्हेंबरमध्ये काहीतरी रिलीज होतो. मी त्याचा टीजर बघितला, पोस्टर बघितलं. योगेश सोमण त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांची भूमिका करतात. मी जे तुकाराम महाराज व्हिज्युअलाइज केलेत किंवा मला कळलेले जे तुकाराम महाराज आणि त्यांचं व्यक्तिमत्व आहे, प्रत्येक वेळेला सिनेमा बघताना मला असं कुठेतरी वाटतं अरे नाही असं नाही, हे नाही आहे तुकाराम महाराज, थोडेसे वेगळे आहेत. हे प्रत्येक वेळेला तुकाराम महाराज म्हणजे जेव्हा एखादी मालिका बघतो, सिनेमे बघतो आतापर्यंत, मला असं वाटत आलं की नाही हे कुठेतरी कमी. कारण वर्षभर सातत्यानं त्याच्यावर चर्चा करणे, त्यांच्या एकेका पैलूबद्दल बोलणे, हे झाल्यानंतर जी एक माझ्या मनात प्रतिमा तयार झाली आहे ती कुणी अचीव केली असं मला आत्तापर्यंत तरी दिसलं नाही. आता हा अभंग तुकाराम येतोय, याच्यामधून ती पूर्णता होते आहे का ते मला बघायचं आहे. अभंग तुकारामसाठी, अभंग तुकारामच्या टीमला, दिग्पाल लांजेकर आणि टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ जे येतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.